तर या बुलेटिनमध्ये आपण बातम्या पाहणार आहोत सुपरफास्ट। अभिनेता सैफ अली खान प्रकरणामध्ये पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले। पोलिसांकडून संशयिताची चौकशी सुरू आहे। पोलिसांनी सैफवर हल्ला करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतलं। हा संशयित आणि आज मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित एकाच आहेत का हे मात्र अस्पष्ट आहे। सैफच्या इमारतीत शिरणाऱ्या संशयिताकडची बॅग आणि पोलिसांनी आज ताब्यात घेतलेल्या संशयिताकडची बॅग दोन्ही वेगवेगळ्या दिसतात। सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीचा एक नवीन व्हिडिओ समोर आलाय। सैफच्या इमारतीत शिरतानाचा आरोपीचा व्हिडिओ समोर आलाय। सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा होतेय, ते चालण्याचाही प्रयत्न करतायत अशी माहिती डॉक्टर डांगेंनी दिली। सैफच्या पाठीत जखम असल्यामुळे त्याला आठवडाभर आरामाची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। रक्तबंबाळ अवस्थेत सैफ अली खान रुग्णालयात आले। 2 मिलीमीटरच्या फरकानं मोठा धोका टळला। सैफ यांना पॅरालिसिसचा कोणताही धोका नाही असं डॉक्टरांनी सांगितलं। सैफ अली खानच्या पाठीत अडकलेल्या चाकूच्या तुकड्याचा फोटो समोर आलाय। ऑपरेशन केल्यानंतर चाकूचा तुकडा सैफच्या पाठीतनं बाहेर काढण्यात आला। मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोर हा त्यांच्या एका कर्मचाऱ्याशी संबंधित आहे, ज्यानं त्याला घरामध्ये प्रवेश दिला। संबंधित कर्मचाऱ्याची चौकशी सुरू आहे। अभिनेता सैफच्या घराची ढिसाळ सुरक्षाच या घटनेला कारणीभूत ठरली आहे। जिन्यावरनं येणारा दरवाजा सदैव उघडा असल्यामुळे चोर आत शिरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। या हल्ल्यामध्ये सैफच्या मणक्याला मोठी जखम झाली आहे। शस्त्रक्रिया करून त्याच्या मणक्यातील चाकू बाहेर काढण्यात आला। जखमेमुळे स्पायनल फ्लुइड लीक होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता असं डॉक्टर म्हणाले। क्राईम ब्रांचची टीम अभिनेता सैफ अली खानचा जबाब नोंदवणार आहे। चाकू हल्ल्यावेळी नेमकं काय घडलं याचा उलगडा सैफच्या जबाबातनं समोर येणार असल्याची दाट शक्यता आहे। सैफ अली खान प्रकरणातील आरोपीकडनं शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर सुद्धा रेकी करण्यात आली। शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर रेकी केल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली। सैफची पत्नी अभिनेत्री करीना कपूरनं हल्ल्यानंतर पहिल्यांदाच वक्तव्य केलं। त्यांनी इन्स्टाग्रामवरनं एक पोस्ट करून सर्वांचे प्रार्थना केल्याबद्दल आभार मानले। या धक्क्यातनं सावरण्यासाठी करीनानं लोकांना संयम बाळगावा आणि कुटुंबाला वेळ द्यावा असं सांगितलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा नाशिक कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलाय। कराड आणि विष्णू चाटे याच दिंडोरीतल्या आश्रमात राहून गेले असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी केला। उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। सागर बंगल्यावर निकम यांनी फडणवीसांची भेट घेतली। बीडमधल्या हत्या प्रकरणी निकम यांच्याकडे वकीलपत्र देण्यात यावं अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली। त्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संतोष देशमुखांची पत्नी अश्विनी देशमुखांचा आणि धनंजय देशमुखांचा जबाब नोंदवला जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। आज न्यायालयात दोघांचाही जबाब नोंदवला जाईल। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा खुलासा झालाय। वाल्मिक कराडचं सिम अमेरिकेत रजिस्टर असल्याचं समोर आलंय। निवडणूक काळात या सिम कार्डवरनं काही लोकांना फोन देखील केल्याचा संशय एसआयटीनं व्यक्त केलाय। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे अद्याप फरारच आहे। या घटनेला 1.25 महिना लोटतोय, तर पोलिसांनी आतापर्यंत 7 आरोपींना अटक केली आहे। वाल्मिक कराड यांना खुनाचा कट रचल्यावरून त्याचा तपास एसआयटी करते। सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी आता परभणी ते मुंबई असा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे। आजपासून परभणीतनं या मोर्चाला सुरुवात होईल। या मोर्चात विविध संघटना सहभागी होणार आहेत। बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्र परवान्यांबाबत महत्त्वाची कारवाई केली आहे। त्यानुसार जिल्ह्यातील 162 जणांच्या बंदुकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत। बहुतेक जण गुन्हेगार असल्याचं उघड झालंय। उद्यापासून राष्ट्रवादीचं राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डीत पार पडणार आहे। मात्र या अधिवेशनाला माजी मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे। प्रकृती ठीक नसल्यामुळे भुजबळ अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर आता संघाचे वरिष्ठ भाजप नेत्यांची शाळा घेणार आहेत। भाजपचे सर्व मंत्री आणि संघाचे वरिष्ठ यांची 18 आणि 19 जानेवारी रोजी बैठक होणार आहे। या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। उच्च न्यायालयानं कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं यावर राज्य सरकारला विचारणा केली। याबाबत 2 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले। अख्ख्या महाराष्ट्रात आता गुन्हेगारीनं काबीज करून टाकलाय। गुन्हेगारांना कायद्याची कोणतीही भीती राहिलेली नाही असं म्हणत विनायक राऊतांनी सरकारवरती निशाणा साधला।
भाजप संविधान घरोघरी पोहोचवणार, त्यासाठी भाजपकडनं संविधान अभियान राबवलं जात आहे. संविधान अभियानात केंद्रापासून राज्यातले सगळेच नेते सहभागी होणार आहेत. राज्य सरकारनं कर्जमाफी करू सांगितलं आणि शेतकऱ्यांना फसवलं. निवडणुकीत दिलेलं आश्वासन सरकारनं पूर्ण केलं नाही, असा आरोप खासदार अमर काळेंनी केला. भारताच्या धर्मनिरपेक्ष रचनेसाठी प्रार्थनास्थळ कायदा गरजेचा असल्याचं सांगत काँग्रेसनं या कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याआधी सुद्धा अनेकांनी या प्रकरणी याचिका दाखल केल्या आहेत. काँग्रेसच्या याचिकेसोबतच विविध याचिकांवरती आता 17 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी सांगलीतील 19 गावातील शेतकऱ्यांच्या शेती उद्ध्वस्त होणार आहे. या विरोधात बाधित शेतकरी संघर्ष समिती, शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बैठका घेतल्या. बांगलादेशातील कांद्यावरती 10% आयात शुल्क लावल्यामुळे त्याचा परिणाम आता कांदा भावावरती होणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी चिंतेत सापडले. पालघरमधील रुग्णालयांची कमतरता लक्षात घेऊन देवमोगरा ट्रस्टकडनं पालघरमध्ये सूर्य इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सचं उद्घाटन करण्यात आलं. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं. पुणे इंदोर महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अंकाई किल्ल्याजवळ कंटेनर उलटल्यामुळे तब्बल 10 ते 12 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मालुंजा गावाजवळच्या एका झाडावरती बिबट्या चढला. झाडावर चढलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. परभणी तालुक्यातील लोहगाव इथे संत हरिबाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्तानं कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेला हजारो कुस्तीप्रेमींनी हजेरी लावली. छत्तीसगडमध्ये माओवाद्यांविरोधात सुरक्षा दल आक्रमक झालं. 100हून जास्त माओवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरल्यानंतर तब्बल 10 तासांच्या चकमकीत 12 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर रस्त्यात अनेक ठिकाणी माओवाद्यांनी आयडी स्फोटकं पेरल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव शहरात वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यात आली. यावेळी वाहतूक पोलिसांनी शहरातनं हेल्मेट रॅली काढत जनजागृती केली. पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. सरकारी रुग्णालयांमध्ये गरोदर महिलांसाठी असलेल्या सोनोग्राफी मशीन्स मागच्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. तर काही ठिकाणच्या मशीन्स आठवड्यातून एकदाच सुरू असतात. त्यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला. सांगलीच्या मिरजमध्ये उर्सानिमित्तानं ख्वाजा मोहम्मद मीरासाहेब दर्ग्यात मंडप विधी उत्साहात संपन्न झाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत हे विधी पार पडले. पुण्यातील कर्वेनगर भागात नायलॉन मांजातमध्ये घार अडकली होती. एका तरुणाने या घारीला मांजातनं सोडून तिचा जीव वाचवला. महाड एमआयडीसीतील वाहतूक कोंडीची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवताच वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवर आले. एमआयडीसीतील बिरवाडी बाजारपेठेतील अवैध पार्किंगवरती वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके पालघर दौऱ्यावर आहेत. जव्हार तालुक्यातील मुकबधीर आश्रमशाळेत त्यांनी भेट देत विद्यार्थ्यांची विचारपूस केली. नवी मुंबईतल्या बेलापुरातील सिडकोच्या अकाउंट विभागात गाण्यांची मैफिल सजली होती. अधिकारी आणि कर्मचारी गाणी गाण्यात गुंग होते. या प्रकरणी एका नागरिकानं त्याचा व्हिडिओ काढून व्हायरल केलाय. रत्नागिरीतल्या एका खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून मराठी ग्राहकाला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. या प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांनी जाब विचारल्यानंतर कर्मचाऱ्यानं माफी मागितली. तर कंपनीनं देखील 24 तासांच्या आत कर्मचाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन दिलंय. सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्तानं होम मैदानावर शोभेचं दारुकाम सोहळा डोळ्याचं पारणं फेडणारा ठरला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. जळगाव जिल्ह्यातील सांगवी बुद्रुक गावात राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली. यामध्ये ज्या ग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड केलेली आहे असे संशयित 50 मीटर तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. यावलमधील तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची एक विशेष बैठक घेतली. या बैठकीत या प्रशिक्षणार्थींकडून आता शेती क्षेत्रात जाऊन ई पीक पाहणीची ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. मालेगाव मनमाड भागामध्ये ढगाळ वातावरणासोबतच दाट धुकं पडलंय. बदलत्या हा वातावरणामुळे कांदा, गहू, हरभरा इत्यादी पिकं कर्पारोगाच्या विळख्यात सापडली आहेत.
अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील खडकवाडीत शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं 9 वर्षीय ईश्वरी नावाच्या मुलीवरती हल्ला केला. यात तिचा मृत्यू झालाय. नरभक्षक बिबट्यासाठी तातडीनं पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 344व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या जयघोषानं सिंहगडाची दरीखोरी दुमदुमली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला जलाभिषेक करण्यात आला. अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDC मधील गोल्डन फायबर कंपनीतील महिला कामगारांना झालेली विषबाधा अन्नातूनच झाल्याचा अहवाल समोर आलाय. अन्नातून दुर्गंधी येत असल्याचं आरोग्य विभागाच्या पाहणीतून समोर आलंय. नवीन वर्षाच्या पहिल्या चतुर्थी निमित्तानं नागपुरातील टेकडी गणेश मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यासोबत मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. संकष्टी चतुर्थी निमित्तानं गणपतीला 900 किलोंचा रेवडींचा प्रसाद अर्पण करण्यात आला. अमरावती नागपूर महामार्गावरती एका अज्ञाताच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अकोल्यातील गुड मॉर्निंग ग्रुपनं चायना मांजाची होळी केली. संपूर्ण शहरात सर्रासपणे चायनीज मांजाची विक्री होत असून ताबडतोब चायनीज मांजा जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्याचं विभाजन करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. त्यातच अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी ही मागणी केली. राजकीय वर्चस्ववादामुळे अहिल्यानगर जिल्ह्याचं विभाजन रखडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अधिपरिचारिका आणि परिसेवकांची पदं मंजूर आहेत. मात्र 425 पैकी केवळ 145 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्त पदं भरणार कधी असा सवाल आहे. शेगाव तालुक्यातील केस गळतीनं बाधित असलेल्या गावामध्ये दिल्ली चेन्नईमधील ICMRच्या शास्त्रज्ञांनी 3 दिवस विविध स्तरांवर संशोधन केलं. आता शास्त्रज्ञांचं पथक परतीच्या मार्गाला लागलंय. शास्त्रज्ञांकडून आता काय अहवाल येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात 2 सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अद्याप हत्येचं कारण अस्पष्ट आहे. सांगलीच्या कारवेमध्ये जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून पैलवानाचा खून करण्यात आला. तलवारीनं डोक्यात वार करून हत्या करण्यात आली. रांजण गावात पार्किंगमध्ये असलेल्या वाहनातील डिझेल चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आलं. टोळीकडून डिझेल चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आले. पुणे नाशिक महामार्गावरील नारायण गावाजवळ टेम्पो आणि ST मध्ये विचित्र अपघात झाला. यात 9 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर काही जण गंभीर जखमी झाले. नांदेडमधल्या एका हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून एकाला अटक झाली आहे. पोलीस कर्मचारी आणि अजून एक आरोपी मात्र अजूनही फरार आहे. नागपुरातील हिलटॉप परिसरातील कॅफे ऑपरेटरवरती प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. बारामती तालुक्यातील होळ इथे एका 9 वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्याची चक्कर येऊन पडल्यानं मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी वडिलांसोबतच आजीवर गुन्हा दाखल केलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड रोडवरच्या अवघड वळणावरती 4 चाकी वाहनानं दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी झाले. नागपूर जिल्हा बँकेवरती राज्य सहकारी बँक प्रशासक नेमण्यात यावा अशी मागणी भाजपचे नेते आमदार आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून केली आहे. त्यासोबत नागपूर जिल्हा सहकारी बँकेच्या सर्व शाखांचं मूल्यमापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. जळगावात अधिकारी रजेवर जाताच वाळू माफियांनी हैदोस घालायला सुरुवात केली. गिरणा नदीपात्रातून सुद्धा सर्रास भर दिवसा वाळू वाहतूक सुरू आहे. अकोल्यातल्या बालाघाटकडून गोंदियाकडे जाणाऱ्या 4 चाकी वाहनातनं तंबाखूची तस्करी केली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 6.25 लाखांचा तंबाखू जप्त केला. या प्रकरणी वाहन चालकाला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुंबई नाशिक महामार्ग उड्डाण पुलावरती द्वारका परिसरात 4 दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात मृतांची संख्या आता 8 वर गेली आहे. यात एका 10वीतल्या विद्यार्थ्याचा देखील मृत्यू झालाय. छत्रपती संभाजीनगरातील गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला. एका मृतदेहाच्या अंगावरील 3.25 लाखांचं सोनं चोरण्यात आलं तर जखमीच्या खिशातील 13,000ची रोकड लंपास केली. या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त होतोय. अमरावती जिल्ह्यात 3 वर्षीय चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमानं अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.
कर्नाक पुलाची पुनर्बांधणी सध्या सुरू आहे. पुलाच्या गर्डर उभारणीसाठी 25 जानेवारीची मध्यरात्र ते 26 जानेवारीच्या पहाटेपर्यंत 6 तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक मध्य रेल्वेनं घोषित केलाय. या ब्लॉकमुळे रात्री उशिरा धावणाऱ्या उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवरती परिणाम होणार आहे. म्हाडाच्या गृहप्रकल्प आणि पुनर्विकास प्रकल्पामध्ये प्रदूषणविषयक नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळल्यामुळे 477 प्रकल्पांना नोटीस बजावण्यात आली. 33 बांधकामं बंद करण्यात आली आहेत. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांकडून प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेनं रस्त्यावरती नव्यानं चर खोदण्यास मनाई केली होती. मात्र प्रदूषणाची पातळी आटोक्यात येत असल्याचं बघून पालिकेकडून ही बंदी उठवण्याचा विचार सुरू आहे. मुंबईतल्या निम्म्या बेकऱ्यांमध्ये इंधन म्हणून लाकडाचा आणि कोळशाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे मुंबईच्या प्रदूषणात भर पडतेय. उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार बेकऱ्यांना सीएनजीचा वापर सुरू करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत पालिकेनं दिली आहे. एकीकडे कमी होणारी प्रेक्षक संख्या, दुसरीकडे शासन कराच्या ओझ्याखाली गुदमरलेल्या चित्रपटगृहांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. राज्यात कधी काळी 1400 चित्रपटगृह होती, आता त्यातील 900 बंद आहेत. त्यामुळे 400 चित्रपटगृहच कशी बशी सुरू आहेत. कोस्टल रोडलगत जाहिरात होर्डिंग लावण्यासाठी मुंबई महापालिकेला दिलेल्या मंजुरी संदर्भात पर्यावरणवाद्यांनी घेतलेल्या आक्षेपांची केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं गंभीर दखल घेतली. या आक्षेपांमध्ये तथ्य आढळल्यास आणि होर्डिंगमुळे नियमांचा भंग होत असल्यास योग्य ती कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले. केईएम रुग्णालयात 20 जानेवारीला फॅटी लिव्हर क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. लिव्हरशी संबंधित आजारांबाबत प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन जनजागृती करणार आहेत, अशी माहिती रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत यांनी दिली. नवी मुंबई शहरात नागरिकीकरण वाढत असून वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढतेय. जानेवारी ते डिसेंबर 2024 या वर्षभरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे शहरातील तब्बल 39,150 इतक्या नवीन वाहनांची नोंद झाली आहे. राणीच्या बागेत पर्यटकांची गर्दी वाढावी यासाठी पेंग्विन आणण्याचा यशस्वी प्रयोग केल्यानंतर आता इथे विदेशी सर्पालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सापांना योग्य अधिवास निर्माण करण्यात येणार असून त्या प्रस्तावाला त्याबाबतच्या प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडून हिरवा कंदील देण्यात आलाय. दिल्लीमध्ये धुक्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पर्वतांवरती पुन्हा एकदा बर्फवृष्टी सुरू झाली आहे. जम्मू काश्मीरच्या पटनीटॉप, नथाटॉप आणि सनासर भागात तुफान बर्फवृष्टी झाली. त्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पर्यटकांनी या बर्फवृष्टीचा मनसोक्त आनंद लुटला. उत्तर काशी आणि उत्तराखंडच्या उंच भागात जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. गंगोत्री, यमुनोत्रीच्या शिखरांवरती तसंच हर्सिल खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. गंगोत्री महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. भारतातील 5 पैकी 4 जण यंदा नवीन जॉब शोधण्याचा विचार करतायत. 80% कर्मचारी नवीन जॉब्सच्या शोधात आहेत. त्यामुळे तरुणांनी जॉबसाठी अर्ज करण्याच्या पद्धतीमध्ये आवश्यक ते बदल करणं गरजेचं असल्याचं लिंक्डइनच्या अहवालामध्ये म्हणण्यात आलंय. महाकुंभमेळ्यात जाण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत असून याचा फायदा विमान कंपन्या घेत आहेत. प्रयागराजला जाणाऱ्या विमान तिकिटाचं बुकिंग मोठ्या प्रमाणात वाढलंय. विमान भाडं अनेक पटींनी वाढलंय. दिल्ली ते प्रयागराज या विमानाच्या तिकिटाच्या किमती 21% वाढल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या संबलमध्ये दगडफेकीची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दगडफेक झाली होती, त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली. लखनौच्या मलिहाबादमध्ये दुहेरी हत्याकांडानं खळबळ माजली. इथल्या इसापूर गावात एका घरामध्ये घुसून मायलेकींची हत्या करण्यात आली. पोलिसांकडून तपास केला जातोय. उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये सराफा व्यापाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. दुकानात बसलेला सराफा व्यापारी अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि खुर्चीवरून कोसळला. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका मेकॅनिकला मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. उत्तर प्रदेशातील बरेली इथल्या नैनिताल महामार्गावर कार स्वारांची स्टंटबाजी बघायला मिळाली. 12हून अधिक गाड्यांवरती उभं राहून तरुणांनी हा स्टंट केलाय. उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमध्ये बनावट चीज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला. कारखान्यातून 2,500 किलो बनावट चीज, 4,000 लिटर सिंथेटिक दूध आणि मोठ्या प्रमाणात रसायनं जप्त करण्यात आली. भारतानं अंतराळामध्ये आणखी एक इतिहास रचला. इस्रोच्या स्पॅडेक्स मिशननं ऐतिहासिक डॉकिंगमध्ये यश मिळवलंय. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून अभिनंदन केलं.
अंतराळामध्ये दीर्घ काळापासून अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांचे नवे फोटो समोर आले. 7 महिन्यात पहिल्यांदाच सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकाच्या बाहेर येऊन स्पेस वॉक केलाय. तसंच सहकारी अंतराळवीर निक हेग यांच्यासोबत काही दुरुस्तीची कामं देखील केली. तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये एका अत्यवस्थ मुलाला एका कुत्र्यानं रुग्णालयात नेलं असल्याचं समोर आलंय. सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी अमेरिकेनं भारताला मोठं गिफ्ट दिलंय. अमेरिकेनं भारतीय अणुसंस्थांवरील निर्बंध हटवलेत. अमेरिकेनं बुधवारी 3 भारतीय अणुप्रकल्पांवरचे निर्बंध उठवलेत. इस्रायल आणि हमास यांच्या गेल्या 15 महिन्यांपासून सुरू असलेलं युद्ध थांबवण्यासंदर्भात सकारात्मक पावलं उचलली गेली, पण युद्ध थांबवण्यासाठी करार करण्यावरती दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवून 15 तास होत नाहीत तोच इस्रायलनं शस्त्रसंधी धुडकावून गाझापट्टीवरती हवाई हल्ले केले. इस्रायलनं केलेल्या बॉम्ब वर्षावात महिला आणि लहान मुलांसोबतच एकूण 73 नागरिकांचा मृत्यू झाला.